सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. आपण जी बैठक धारण केली आहे, त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता आणि स्थिरता. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. खांदे जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडलेले. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. आंतरिक सजगता, प्राणधारणा, इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. अ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. अ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. अ. साधनेसाठी आपलं मन, आपलं शरीर अनुकूल झालेलं आहे आणि ते अजून स्थिर करण्यासाठी चित्तशुद्धी, प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या संपूर्ण डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. अलगदपणे आपले कान, गळ्याचा भाग, आपले पूर्ण हात पोटावर आपले हात फिरवून दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि सावकाश डोळे उघडायचे आणि आपली एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. हरिओम.
सगळ्यांचं स्वागत आहे. जे आजपासून नवीन वर्गामध्ये जॉइन झालेले आहेत, त्या सगळ्या साधकांचं मनापासून स्वागत. थोडक्यात माझी ओळख करून देते. माझं नाव त्याचबरोबर जे जुने साधक आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे आणि थोडक्यात माझा परिचय. माझं नाव योगिता सकपाळ. तर मी योग साधना या साधनेमध्ये 2016 पासून आहे. 2016 मध्ये माझा योग टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा कंप्लीट झाला ठाणे येथून आणि त्याच्यानंतर एम-ए इन योगशास्त्र अ, ही पदवी मी कविकुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटीमधून संपादन केली आणि अशा प्रकारे मी योग शिकत आहे, योग शिकवत सुद्धा आहे. सध्या माझी वाय-सी-बी लेव्हलची योग थेरपिस्टची लेव्हल 6 चालू आहे. तर अशा प्रकारे माझा हा प्रवास आहे. प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलंय 15 वर्ष आणि त्याच्यामध्येच मी योग साधनेमध्ये जॉइन झाले होते. तर आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर आलेलो आहोत योग साधनेसाठी. प्रत्येकाला शरीर आणि मनाची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण हा प्रवास जो आहे तो करतोय आणि योग साधनेचा प्रसार आणि प्रचार करीत आहोत. तर सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे प्रत्येकाने आपली ओळख करून घ्या आणि तुम्हाला जर काही व्याधी असतील, कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, तर कृपया सांगून द्या आजच. कारण की पुढे आपण जी काही आसनं करणार आहोत, त्या आसनांमध्ये कॉन्ट्राइंडिकेशन जर काही असतील, तर मला तुम्हाला ते त्या-त्या वेळेला सांगता येतील. तर प्रत्येकाने आता अनम्यूट होऊन फक्त तुमची थोडक्यात ओळख करून द्या आणि काही व्याधी असतील तर सांगा. मी अनम्यूट करतेय सगळ्यांना. कृपया करून आपापली ओळख. अनम्यूट होऊन प्लीज बोला. बोल. हो, बोला. आवाज येतोय मला. कोणी बोलताय का? मला आवाज येत नाहीये. हरिओम. हॅलो. हा, येतोय आवाज. हा, तर मी थोडा हँडिकॅप आहे, हाताने थोडस वर होत नाही माझा हात, तेवढाच एक प्रॉब्लेम आहे. बाकी सर्व व्यवस्थित आहे. बाकी ओके. हात वर होत नाही म्हणजे एवढाच होतो हा हात, उजवा हात. ओ, अच्छा. हे आधीपासून आहे की आत्ता झालंय तुम्हाला? जन्मत आहे. ओके. काही तिथे त्रास वगैरे होत नाही ना? दुखत वगैरे नाही नाहीये? नाही नाही. जेवढा होतो तेवढा करू शकतो मी, पण ओके. त्याच्या हा हा. ठीक आहे. चालेल. मग तुम्हाला जसं जमेल. बाकी कुठली व्याधी? नाही, बाकी काही नाही. अच्छा. हरिओम. आणि कुठून आहात आपण? पुण्यावरून. स्वागत आहे. हरिओम. ओके. नेक्स्ट प्लीज. अनम्यूट होऊन बोलू शकता. हा, संगीताताई तुमचा माईक बहुतेक चालू आहे. तुम्ही बोलू शकता. हॅलो, नमस्कार मॅडम. हरिओम. हा, मी बीएमसी मध्ये परिचारिका म्हणून काम करते. मला फार इंटरेस्ट आहे योगाचा. मी नॅचरोपॅथी वगैरे पण केलेलं आहे. आता सध्या ओके. तुमचा जो क्लास चालू आहे तिथे पण मी माझं काम करते, पण मी अटेंड करते ऑनलाईन आणि मी संध्याकाळी ते सगळे वर्कआउट करणार आहे. मला गुड, खूप गुड. योगामध्ये इंटरेस्ट आहे. ओके. खूप, खूप छान. आणि कुठे बीएमसी मध्ये? मुंबईमध्ये कुठल्या हॉस्पिटलला? टी वॉर्डला आहे मुलुंडला. लहान मुलांना इंजेक्शन, वॅक्सिनेशन आणि फॅमिली प्लॅनिंग सेंटर मध्ये आहे मी. ऍज अ ओके. सुपरवायझर म्हणून आहे. ओके. गुड. हरिओम. तुमच्या शिफ्ट असतात त्यामुळे तुम्हाला जमणं थोडंसं हेच नाही, आहे. मला एकच शिफ्ट आहे 9 to 4. मी संध्याकाळी हे वर्कआउट करू शकते. फक्त आता ऑनलाईन सकाळी मी अटेंड करणार. ओके. गुड, गुड. हरिओम. स्वागत आहे. आणि कुठली व्याधी हरिओम किंवा हरिओम. काही गोळी वगैरे? मला डायबिटीस आहे आणि हायपर टेन्शन आहे. अच्छा. हायपरटेन्शनचा त्रास आहे. ओके. ट्रीटमेंट चालू आहे का? हो हो, सगळं व्यवस्थित आहे. ओके. हरिओम. स्वागत आहे. हरिओम. हरिओम मॅडम. नेक्स्ट. ओके. कोणाला तरी अनम्यूट करायचंय ना मला.
एक मिनिट हा देविका ताई. केलंय मी तुम्हाला अनम्यूट, बोलू शकता. शुभ सकाळ मॅम. मी देविका मायावंशी. मला इंटरेस्ट आहे योगा आणि मेडिटेशनमध्ये. म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तुमच्या क्लासमध्ये. याआधी मी सकपाळ सरांचा एक क्लास ऑलरेडी केलेला, असो तो विश्वास आहेच तुमच्यावर. सो ओके. म्हणून इंटरेस्ट आहे म्हणून मी पार्टिसिपेट केलंय. थँक यू. हरिओम, हरिओम. हरी ओम. नेक्स्ट मयुरीताई. हा, तुम्हाला मी अनम्यूट करते. हा, आहे ना अनम्यूट की करावं लागेल? ओके, मी केलंय, तुम्हाला बोलू शकता. हाय, गुड मॉर्निंग. माझं नाव मयुरी केणी. नमस्कार. मी ऍक्च्युली आता सकपाळ सरांकडेच आहे ना, काउन्सिलिंगचा क्लास घेत आहे. त्याचं सर्टिफिकेट सुद्धा कालच आलेलं आहे गणपतीच्या शुभ दिवशी. आणि मला ऍक्च्युली MR मध्ये वगैरे त्या मुलांसोबत काम करायचं आहे. योगा मी पहिल्यापासून रामदेव बाबांचा बघून करते स्वतःच्या स्वतः, पण ॲज अ सर्टिफाईड कोर्स नव्हता माझ्याकडे. सो स्वतःला थोडं डेव्हलप करायचं आहे आणि तुमच्यासोबत सर्टिफाईड कोर्स सुद्धा करायचा आहे, म्हणून मी हे जॉईन केलेलं आहे. ओके, हरिओम. बाकी कुठली व्याधी वगैरे? मला थायरॉइडचा त्रास आहे, बाकी काही असं स्पेशल काही नाही. ओके, थायरॉइड म्हणजे गोळी वगैरे काही चालू आहे का? हा, सध्या नॉर्मल लेवललाच आहे, पण तरी पण 12.5 ची गोळी घ्यावी लागते. ओके, हरिओम, स्वागत आहे. अजून कोणी राहिलंय का? बरं, जर कुणी तर राहिलं असेल तर मला मेसेजमध्ये टाका, जर कुठल्या व्याधी असतील तर. तर आता मी माझा माईक इथे जॉईन करते. माझा माईक जॉईन झाला लॅपटॉपला की फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल, तुमचा आवाज येणार नाही. जर काही अडचण असेल किंवा काही नाही समजलं तर तुम्ही मला इथे चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा बोलू शकता. आपल्याबरोबर दर्शनाताई आहेत, ज्या गेले 2-3 महिन्यापासून या वर्गामध्ये जॉईन आहेत आणि त्या हेल्दी आहेत. तर ॲज अ सराव म्हणून आणि स्वतःची प्रॅक्टिस म्हणून त्या इथे जॉईन आहेत. तर त्या आपल्या जुन्या साधक आहेत, म्हणून तुमचं पण स्वागत आहे दर्शनाताई. तर आता सुरुवात करूया आपण आपल्या वर्गाला. तर मी माझा माईक जॉईन करते लॅपटॉपला. तर आपल्या वर्गाचा पॅटर्न आपला असा आहे की आपण बेसिक टू ॲडव्हान्स जातो. त्यामुळे काही पहिल्या 8-10 दिवस तरी आपण फक्त बेसिक आसनं घेतो. त्याच्यामध्ये कपालभाती किंवा प्राणायाम हा सुद्धा आपण बेसिक आधी घेतो आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण प्राणायामाकडे जातो. तर आपल्याला अशाच प्रकारे हा वर्ग पुढे न्यायचा आहे. आणि प्रत्येकाने एक आपली शारीरिक क्षमता लक्षात ठेवायची आहे आणि त्याप्रमाणेच कृती करण्याचा प्रयत्न करायचा. कुठेही ओव्हर ट्राय न करता, स्वतःला इजा करून किंवा अट्टाहास करून कुठलीही आसनं करण्यासाठी आपण धडपड करू नये, अशी माझी प्रत्येकालाच विनंती आहे. यथाशक्ती प्रयत्न करावा. आणखी आपला ऑनलाईन वर्ग आहे. ऑनलाईन वर्गामध्ये बरेचसे आपल्याला काही मर्यादा पाळाव्या लागतात. तर प्रत्येकाने जेव्हा नवीन आपण आसन शिकू किंवा मी कुठलं एखादं नवीन आसन दाखवेन, त्यावेळेला आधी डेमो व्यवस्थित बघून घ्यायचा. आणि डेमोसाठी शक्यतो एक माझीच विंडो समोर ओपन ठेवा. जेव्हा सर मला पहिल्या सुरुवातीला स्पॉटलाइट करतात, तेव्हा फक्त माझी विंडो ओपन असते. तर तीच ठेवा, म्हणजे तुम्हाला आसन आणि त्याची जी कृती आहे ती व्यवस्थित दिसेल. त्या काही गोष्टी तुम्हाला म्हणजे सुरुवातीला सांगाव्या लागतात. त्याचबरोबर आपला डिव्हाइस व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचा. जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या स्थितींमध्ये आसनं करायची असतात. तर त्या स्थितींमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसले पाहिजेत. आणि शक्यतो कॅमेरा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा. कधी-कधी नेटवर्क इश्यू असतो किंवा काही असतं. तर त्यावेळेला आपला कॅमेरा बंद असेल तरी चालेल. पण जेव्हा आपण नवीन ॲडव्हान्स आसन शिकत असतो, त्यावेळेला तरी आपला कॅमेरा व्यवस्थित ऑन असेल तर मला तुम्हाला त्या वेळेला व्यवस्थित डायरेक्शन करता येईल. तर या काही बेसिक सूचना आहेत, ज्या पहिल्या दिवशी द्याव्याच लागतात. त्याच्यानंतर आपण वर्गाचं रेकॉर्डिंग्स देतो प्रत्येकाला. तर यावेळेला रेकॉर्डिंग्स जे आहे हे आपल्याला प्रत्येक दिवसाचं मिळत नाही. तर वर्गाच्या शेवटी जो म्हणजे या महिन्याचा जो शेवटचा वर्ग होईल, त्यावेळेला तुम्हाला सगळ्या वर्गाचे रेकॉर्डिंग्स मिळतील आणि तुमचे सर्टिफिकेट सुद्धा त्याच वेळेला मिळतील. आणि त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण सुरुवात जी आहे ही आपली बेसिक पासून होते आणि मग आपण हळू-हळू ॲडव्हान्सकडे जातो. त्यामुळे त्या वेळेला ज्या सूचना दिल्या जातील त्या व्यवस्थित काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला रेकॉर्डिंग्स मिळतं, त्यामुळे बरेचसे जण हजर राहत नाहीत वर्गाला. पण तुम्ही जेवढं लाईव्ह कराल, तेवढं तुम्हाला ते जास्त
जास्त फायदेशीर ठरतं. त्यामुळे शक्यतो तरी पूर्ण वर्ग अटेंड करण्याचा प्रयत्न करा. कधी-कधी आपल्याला काही अडचणी असतात, त्यामुळे आपला वर्ग मिस होतो. पण जेव्हा शक्य असेल त्या वेळेला नक्कीच अटेंड करण्याचा प्रयत्न करा आणि बाकीच अटेंड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुम्हाला करणं सोपं जाईल. जेव्हा आपण लाईव्ह करतो, समोरासमोर काही गोष्टी आपल्या होतात, त्यावेळेला ते खूप सोपं आणि सहज वाटतं. तर आपण आता सुरुवात करणार आहोत. तर आपल्या वर्गाची सुरुवात जसं आपण आता मगाशी ओमचा उच्चार केला, त्याच्यानंतर आपण ओम प्रार्थना केली. अशा प्रकारेच आपला पुढे वर्ग सुरू राहणार आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे मी तुम्हाला योगबद्दल थोडक्यात सांगते, जास्त वेळ घेणार नाही. पहिला दिवस आहे आणि प्रत्येकालाच योग साधनेचा बॅकग्राऊंड माहिती असतो असं नाहीये. म्हणून अगदी थोडक्यामध्ये सांगते, की योग मुळात शब्दच याचा अर्थ असा आहे, की एका वस्तूला दुसऱ्या वस्तूशी जोडणे म्हणजे योग. जसं आज आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या समोर आहोत, हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. तर योग म्हणजे ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे, जी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे. आणि ही देणगी जी आहे, ही आपल्याला जतन करायची आहे आणि ती आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायची आहे. तर हा जो योग आहे, हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये आपल्याला विखुरलेला पाहायला मिळतो. तर तो विखुरलेला योग मुनी पतंजलींनी कंपाईल केला, एकत्रित केला आणि त्याची सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी केली. त्या मांडणीला पातंजल योगसूत्र असे नाव आहे. या ग्रंथामध्ये हे एक आपल्या भारतीय दर्शनशास्त्रामधला हा एक महत्वाचा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे योग साधना सांगितलेली आहे. पूर्णपणे मानसशास्त्र जे कसं असतं, मनाचं मानसशास्त्र जे कसं असतं, हे संपूर्ण ह्या पातंजल योगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्याचे एकूण 4 पाद आहेत. पहिल्या पादमध्ये त्यांनी पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या समाधी सांगितलेल्या आहेत. दुसऱ्या पादामध्ये साधन पाद म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य कसं चांगलं राहील आणि मानसिक आरोग्य कसं चांगलं राहील याच्याबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे साधन पादामध्ये आहे. विभूती पदामध्ये जेव्हा आपण शरीर आणि मनाने तंदुरुस्त राहतो, आपण त्याचं एकरूप होतं, त्यावेळेला आपल्याला कुठल्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात, हे त्यांनी विभूती पदामध्ये सांगितलेलं आहे. आणि कैवल्यपाद, मोक्ष. बघा, पूर्वीच्या काळी योग म्हणजे मोक्ष, कैवल्य, प्राप्तीचा मार्ग असं मानलं जायचं. पण आत्ता सध्या ती परिस्थिती नाहीये. सध्या आपण इतके पुढे गेलेलो आहोत, आधुनिकीकरण इतकं झालेलं आहे, मॉडर्नायझेशन इतकं झालेलं आहे, की सध्या शरीर आणि मनाचं संतुलन साधणं किंवा ते निरोगी ठेवणं हा योग साधनेचा आत्ताचा तरी उद्देश आहे. पूर्वी एवढं आधुनिकीकरण नव्हतं. पूर्वीचं जीवन अगदी शांत होतं, समृद्ध होतं. त्यामुळे कैवल्य आणि मोक्षप्राप्ती, भगवी वस्त्र परिधान करण्याचा हा पूर्वीचा योग होता. पण आता त्याची डेफिनेशन ही बदललेली आहे. खूप सारे व्हेरिएशन्स योग साधनेमध्ये आलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टी पॉवर योगा म्हणा किंवा एरियल योगा म्हणा, अशा वेगवेगळ्या प्रकारची योग साधना आता वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. पण आपल्या वर्गामध्ये जी ट्रेडिशनल योग साधना आहे, कारण की मी स्वतः ट्रेडिशनल मध्ये जाणारी आहे. मला योग ग्रंथांपासून जो योग आपल्याला योग ग्रंथांमध्ये जो योग सांगितलेला आहे, तो मला इतरांपर्यंत पोहोचवण्याचा किंवा म्हणजे आपल्या एज्युकेशनच्या माध्यमातून तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण की आपल्याला आपली संस्कृती विसरून चालणार नाही. जे ट्रेडिशनल आहे ते आपण शक्यतो मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या वर्गामध्ये जी आसनं होतात, ती सुद्धा आपल्या योग ग्रंथांमध्ये जी आसनं उल्लेख केलेली आहेत, त्याप्रमाणेच आपण इथे आसनं घेत असतो, जी ट्रेडिशनल आहेत. तर ही झाली थोडक्यात योग संबंधीची माहिती. तर आपण जो सध्या योग सगळेजण करत आहोत किंवा वेगवेगळ्या संस्था, जसं रामदेव बाबा संस्था आहे किंवा वेगवेगळ्या ज्या भारतामध्ये संस्था आहेत, त्या सगळ्या संस्था अष्टांग योग फॉलो करत आहेत, जो मुनी पतंजलींनी दुसऱ्या पादामध्ये सांगितलेला आहे. ज्याच्या एकूण 8 पायऱ्या आहेत. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यमनियम बद्दल जी काही माहिती आहे, त्या मी सगळ्या तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे. इथे मी तुमचा अजिबात वेळ घेणार नाही. आपण फक्त पहिल्या दिवशी थोडंसं मला बोलावं लागतं, कारण की तुम्हाला ती बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे. तर यमनियम जे आहेत, हे आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी किंवा आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी होईल, याच्या संबंधी यमनियम आपल्याला माहिती देतात. ज्याच्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत आणि स्वतःची उन्नती कशी करायची आहे, अशा एकूण 10 त्यांनी रूल्स सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर मग ते आसन आणि प्राणायामाकडे वळतात.
जेव्हा आपण शरीराने तंदुरुस्त झालो की आपोआप आपण मनाकडे वळतो. बघा, योग जो आहे हा शरीराकडून मनाकडे होणारी ही वाटचाल आहे. त्यामुळे प्रत्येक आसन करताना मी तुम्हाला सांगते की श्वासाकडे लक्ष द्या. ब्रीदिंग कुठेही होल्ड करू नका. जर आपल्याला श्वासाची जाणीव आपल्याला जर असेल, तर आपला जवळ-जवळ 50% योग तिथेच आपला कंप्लीट होतो, जेव्हा आपण श्वासाकडे आपलं लक्ष द्यायला सुरुवात करतो. जेव्हा आपल्याला इनर अवेअरनेस प्रत्येक वेळेला असेल. आता पण जर तुम्ही बसलायत, तुम्ही माझं ऐकताय, पण जर तुम्हाला तुमच्या श्वासाची जाणीव असेल, तर आपोआप तुमचं मन शांत राहतं. म्हणजे कुठेही ते इम्बॅलन्स होत नाही. म्हणून थोडंसं श्वासाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. हे आपण प्राणायामामध्ये शिकतो आणि त्याचबरोबर आसनांमध्ये सुद्धा शिकतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे 5वी पायरी म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहारानंतर पुढच्या 3 पायऱ्या येतात ध्यान, धारणा आणि समाधी. तर ह्या ज्या 3 साधना आहेत, ह्या अंतरंग साधना म्हणून मानल्या जातात आणि यम-नियम, आसन, प्राणायाम याला बहिरंग योग म्हणतात. प्रत्याहार जो आहे हा अंतरंग आणि बहिरंगाला जोडणारा हा मधला ब्रिज आहे. तर हे तुम्हाला मी तुम्हाला आता सगळं डोक्यावरून जाऊ शकतं, पण जसं तुम्ही ह्या साधनेमध्ये पुढे जाल तसं तुम्हाला कळेल. तर आता आपण हे झालं थोडक्यात आपल्या योग संबंधीची माहिती आणि आता आपण आपल्या वर्गाचा पॅटर्न बघून घेऊया कसं करायचं असतो. तर सुरुवातीला आपण करतो श्वसन मार्ग शुद्धी. त्याच्यानंतर होतं आपली नेत्र शुद्धी, ज्याच्यामध्ये त्राटक ही शुद्धी क्रिया असते. समोर ओमची प्रतिमा दिसते, जसं सुरुवातीला इथे समोर एक ओम होता स्क्रीनवरती. तर त्या ओमचं आपण उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतो आणि एकदा बंद डोळ्यांनी तोच ओम आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. तर ही एक शुद्धी क्रिया आहे आणि एक छोटंसं मेडिटेशन आहे, जे 1 ते 2 मिनिटामध्ये ते कंप्लीट होतं. जेणेकरून आपलं शरीर आणि मनाचं कंडिशनिंग होण्यासाठी, म्हणजे ते साधनेसाठी अनुकूल होण्यासाठी या गोष्टी होणं फार गरजेचं आहे. श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर आपण त्राटक करतो नेत्रशुद्धी आणि त्याच्यानंतर पुढची जी कृती असते, त्याच्यामध्ये आपण ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार करतो. बघा, ओम हा जो मंत्र आहे किंवा हा जो अक्षर आहे, हा 3.5 मात्रांचा बनलेला आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा हा बनलेला आहे. तर ह्याचं आपण उच्चारण करतो. तर पहिला जो उच्चार आहे हा उच्च पट्टीतला असतो, जो तुम्हाला मोठ्याने करायचा असतो. ह्या उच्चाराने तुमचा मधला जो आळस आहे तो झटकून जातो. एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते. त्याच्यानंतर दुसरा जो आपण उच्चार करतो, तो मध्यम पट्टीतला असतो, ज्याच्यामध्ये अकार आणि मकार हे सम प्रमाणात असतात. तिसरा जो उच्चार आहे, तो अगदी स्लो पिचमध्ये तुमचा आवाज तुम्हालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा उच्चार करायचा असतो. याच्यामध्ये अचं प्रमाण कमी असतं आणि मकार जो आहे हा मोठा असतो, जो आपल्याला अगदी हळू करायचा आहे. चौथा जो उच्चार आहे, जो मानसिक असतो. याला कुठलंही प्रमाण नसतं. या उच्चारामध्ये आपली शरीराकडून मनाकडे वाटचाल व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आपण करतो चित्तशुद्धी, म्हणजे आपली प्रार्थना. तर प्रार्थना सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करणारच आहे आणि इथे सुद्धा काही दिवस मी तुम्हाला शेअर करीन. हळू-हळू तुम्हाला तिची प्रॅक्टिस झाली की मग तुम्हाला ती प्रार्थना बोलता येईल. आपण पण इथे ओंकाराचीच प्रार्थना घेतो. कारण की ओम जो आहे हा मंत्रांचा बीजमंत्र आहे. प्रत्येक मंत्राची सुरुवात जी आहे ही ओम पासून होते आणि ह्याचे सायंटिफिक रिझन असे आहेत की आपली सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक आपल्या ज्या संस्था आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात. म्हणजेच आपल्यामधलं जी ऊर्जा आहे ती सुद्धा आपली बॅलन्स राहते आणि आपलं मन जे आहे ते सुद्धा आपलं बॅलन्स राहतं. म्हणून ओम हा जो आहे त्याची साधना जी आहे ही अतिशय महत्वाची आहे योग साधनेमध्ये. तर आता आपण हळूहळू आपल्या वर्गाकडे सुरुवात करूया. हरिओम जे आता नवीन जॉईन झालेत त्यांना हरिओम आणि त्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही ना चॅटबॉक्समध्ये जर तुम्हाला कुठली व्याधी असेल किंवा कुठली गोळी चालू असेल, तर ते फक्त चॅटबॉक्समध्ये लिहून द्या आणि नंतर तुमच्या डिव्हाइसचं नाव आहे ना ते चेंज करा. म्हणजे तुमचं 1 2 3 4 6 आहे ना, तर तुमच्या त्या डिव्हाइसचं नाव जे तुमचं नाव आहे ते टाका. म्हणजे आम्हाला ओळखायला सोपं जाईल. ठीक आहे. आणि जर काही व्याधी किंवा काही असेल तर ते चॅट बॉक्समध्ये टाका किंवा आपण वर्ग संपला की मग मी तुमच्याशी बोलते. आता सध्या आपण पुढे चालू करूया. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला काही वर्गामध्ये
काही मुद्रा फॉलो करायच्या असतात, तर त्या मी तुम्हाला आधी सुरुवातीला दाखवते. तर सुरुवातीला आपण जी करतो ती म्हणजे द्रोण मुद्रा. तर साधी बैठक घालायची. दोन्ही हातांच्या बोटांचं असं कप करायचं आणि हे जे हात आहेत आपले, ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे. बरोबर. आपली गुडघ्याच्या ज्या वाट्या आहेत तिथे ठेवायचे. हां. आणि आता इथे आपली हाताची जी कोपरं आहेत, ती आपण नकळत अशी ताठ करतो. जेव्हा आपण कोपरं ताठ करतो ना, तेव्हा त्याचा प्रेशर आपल्या पाठीच्या मणक्यावर येतो. त्यामुळे हाताची कोपरे जी आहेत, ती आपल्या अशी शरीराच्या जवळ ठेवायची. म्हणजे आपला पाठीचा मणका जो आहे, तोही रिलॅक्समध्ये राहतो. बऱ्याचशा जणांना हे माहिती नसतं. ते हात आपले असे सरळ ठेवतात, पण त्यामुळे पाठकण्याची दुखणी होऊ शकतात. तिथे जास्त प्रेशर येतो. म्हणून आपले हात जे आहेत, हाताची कोपरे ही शरीराच्या जवळ घ्यायची. ही झाली आपली सुरुवातीला केलेली द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत, त्यांचा एकमेकांना स्पर्श करायचा. बरोबर. बाकीची जी 3 बोटं आहेत, ती अर्धवट मिटलेली. ही झाली ज्ञान मुद्रा. आणि हाताचे तळवे जे आहेत, हे सिलिंगच्या दिशेने असतील, या प्रकारे. पुन्हा एकदा आपले हाताची कोपरं शरीराच्या जवळ. तर ह्याला ज्ञान मुद्रा का म्हणतात? तर अंगठा आणि पहिलं बोट यांच्या जर तुम्ही तिथे किंचितचा जर दाब आणलात, तर तिथे तुम्हाला सटल व्हायब्रेशन जाणवेल. म्हणजे तिथे ज्या नाड्या आहेत, त्या नाड्यांमधून जो रक्तप्रवाह सुरू आहे, त्या रक्तप्रवाहाचे जे व्हायब्रेशन्स निघतात, ज्याला प्राणस्पंदनं म्हणतात, तर त्याची आपल्याला अनुभूती येते. आणि ह्याच्यामुळे आपलं मन जे आहे, हे शांत व्हायला मदत होते. म्हणून ह्याला ज्ञान मुद्रा म्हणतात. आणि ही जी मुद्रा आहे, ही मेडिटेटिव्ह मुद्रा आहे. म्हणजे तुम्ही या स्थितीमध्ये मेडिटेशन करता, तुमचं मन शांत राहतं आणि एक मिनिट हां. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला या ठिकाणी मिळते. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्राणायाम मुद्रा करतो, तर ती आपण सेकंड वीक म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आपण प्राणायामाकडे वळणार आहोत. तर ती जी मुद्रा आहे, ही मी तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये दाखवेल. तर आता सध्या आपल्याला द्रोण मुद्रा आणि ज्ञान मुद्रा फॉलो करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपली प्रार्थना झाली, की आपण करतो नमन मुद्रा. तर ती कशी करायची ती मी आधी दाखवते. अजून एक सूचना अशी द्यायची आहे, की जर ज्या वेळेला मी तुम्हाला एखादं नवीन आसन दाखवेल, त्यावेळेला आधी डेमो व्यवस्थित बघून घ्यायचा आणि मग आपण सगळे एकत्रित करणारच आहोत. फक्त त्या आसनाची कृती आणि त्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात घेणं आणि त्या समजून घेणं महत्वाचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते नमन मुद्रा. तर ह्या नमन मुद्राचे कॉन्ट्राइंडिकेशन्स ऐकून घ्या. ज्यांना पाठीची दुखणी आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा हृदयविकाराचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा हायपर टेन्शन जसं आता एका मॅडमनी सांगितलं, त्याचा जर त्रास असेल, तर तुम्ही जी पुढे झुकणारी आसनं आहेत, आपण जी फॉरवर्ड बेंडची आसनं करतो, ती करणं टाळायची आहे. तर नमन मुद्रा ह्यांनी कशी करायची? तर तुम्ही दोन्ही हात जोडून अशा प्रकारे आपलं डोकं पुढे वळवू शकता, थोडंसं खाली झुकवू शकता. नमन म्हणजे काय? तर सरेंडर. आपण ज्या कुठल्या गोष्टीला मानतो, जी कुठली आपली आराध्य दैवत आहे, कुठलीही असेल, तुमचे आई-वडील असतील, तुमची कुठलीही इष्टदेवता असेल, त्या इष्टदेवतेचं नमन, त्याच्यापुढे सरेंडर म्हणून आपण ही नमन मुद्रा घेतो. कारण की योग साधना जी आहे, ही थोडीशी स्पिरिच्युअल आहे. म्हणजे आपण आपल्याला थोडंसं आध्यात्मिक गोष्टीकडे आपण थोडंसं जास्त वळतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या साधनेमध्ये केल्या जातात. तर दाखवते की तुम्हाला नमन मुद्रा कशी असते. तर आज आपण साधी बैठकच घातली आहे. उद्यापासून आपण पद्मासन, अर्धपद्मासनाला सुरुवात करणार आहोत. तर बघा दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतात. हां. आता हे जोडलेले हात आपल्याला हळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. बघा जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर. इथे आपल्याला नतमस्तक लीन भाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये असेल. थोडंसं क्रॉस होऊन दाखवते. आपल्याला सीटचा भाग उचलायचा नाहीये. जेवढं सीटचा भाग न उचलता आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं. आणि संपूर्ण आपलं कपाळ आणि जोडलेले हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा. समजा सीटचा भाग उचलला जातोय, तर जेवढं आपल्याला शक्य आहे, समजा काही जणांचं एवढंच पुढे झुकलं जाईल, तर काही हरकत नाहीये. तुम्ही या एवढ्या पद्धतीमध्ये सुद्धा पुढे झुकू शकता.
आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र पुढे पूर्णपणे झुकण्याचा प्रयत्न करायचा. तर ही झाली आपली नमन मुद्रा. आणि उलट चाल करताना पुन्हा हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं आणि मग जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतात. बरोबर. ठीक आहे, लक्षात आली आहे नमन मुद्रा. सुरुवातीला आपण केली द्रोण मुद्रा, त्याच्यानंतर पाहिली ज्ञान मुद्रा आणि मग आपण पाहिली नमन मुद्रा, जी पुढे झुकून केली जाते. ही नमन मुद्रा आपण वर्गाच्या पहिल्या सुरुवातीला आणि वर्गाच्या शेवटी अशा दोन्ही वेळेला घेणार आहोत. तर आता मी तुम्हाला ह्या गोष्टी कळल्यात ना प्रत्येकाला? समजा काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि आता आपण बघूया श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर श्वसन मार्ग शुद्धी आपण पहिल्या वीक मध्ये घेतो आणि नेक्स्ट वीक पासून आपण कपालभातीला सुरुवात करतो. कपालभाती ही पुन्हा एकदा ऍडव्हान्स कृती आहे, त्यामुळे ती आपण नेक्स्ट वीक मध्ये घेतो. तो पहिल्यांदा आपण श्वसन मार्ग शुद्धी म्हणजे एकेका नाकपुडीने करायची असते, एकदा उजव्या नाकपुडीने आणि एकदा डाव्या नाकपुडीने. तर इथे तुम्हाला फोर्सफुली श्वास सोडायचा असतो. श्वास घेण्याची जी कृती आहे ती सहज होते, पण श्वास जो आपण बाहेर सोडतो तो आपल्याला थोडासा जास्त जोराने सोडायचा असतो. आणि हा श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा असतो, म्हणजे तुमची जी हालचाल आहे ती तुमच्या पोटामधून होते आणि मग तुम्ही तो श्वास जोरात सोडता. ठीक आहे, तर ह्याचं सुद्धा मी आधी तुम्हाला दाखवते कसं केलं जातं. तर ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स असे आहेत की कोणी करू नये. ज्यांना सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल किंवा सायनसचा त्रास असेल, नाकाचं हाड वाढलं असेल, हायपर ऍसिडिटीचा त्रास असेल किंवा हायपर टेन्शनचा त्रास असेल, तर मात्र करणं टाळायचं आहे. किंवा जिथे आम्ही 10 आवर्तनं करतो तिथे तुम्ही 2 ते 3 आवर्तनं करून थांबायचं आहे. ज्यांना ह्या प्रकारचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. तर याचे फायदे काय आहेत? श्वसन मार्ग शुद्धी किंवा कपालभाती म्हणजेच काय? कपाल म्हणजे आपला फोरहेड आणि भाती म्हणजे चमकणे, प्रकाशणे. तर आपला फोरहेड चमकणे म्हणजे काय? तर जेव्हा आपण नाकाने श्वास बाहेर सोडतो ना फोर्सफुली, तेव्हा आपल्या 2 नाकपुड्या ज्या आहेत त्या ओपन होतात. तिथे जो काही घाण असेल किंवा जो काही आपलं नाकामध्ये जो काही द्रव पदार्थ आहे तो पूर्णपणे बाहेर टाकला जातो. त्यामुळे तिथली तो मार्ग मोकळा होतो. आपला सायनसचा जो काही त्रास आहे तो कमी होतो. त्याच्यामुळे आपोआप आपल्यामध्ये तेज निर्माण होतं, असं ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणून कपालभाती हे सुरुवातीला करतात. आमचे जे गुरुजी आहेत ते आम्हाला बोलायचे की शुद्धीशिवाय सिद्धी नाही, म्हणून सुरुवातीलाच आपण कपालभाती करतो. काही संस्थांमध्ये कपालभाती ही प्राणायामाच्या आधी सुद्धा घेतली जाते, पण आपण सुरुवातीला घेतो आणि कधी कधी 10 आवर्तन आपण घेतो पुढे प्राणायामाच्या आधी सुद्धा. तर आता मी दाखवते तुम्हाला की श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते. तर इथे आपण एकेका नाकपुडीने सुरुवात करणार. तर सुरुवात आपण जेव्हा उजव्या नाकपुडीने करतो तेव्हा डाव्या अंगठ्याने डावी जी नाकपुडी आहे ती आपल्याला सहज बंद करायची असते. तर सुरुवातीला आपण आपला हाताचा आधार घेणार आहोत. आपण हात आपला पोटावर ठेवायचा. आपण जेव्हा श्वास घेऊ तेव्हा आपलं पोट बाहेर येईल आणि हा श्वास जेव्हा आपण सोडू तेव्हा पोटाला आतमध्ये झटका देऊन जोरात श्वास सोडायचा. बघा या प्रकारे श्वास घेताना पोट बाहेर आणि श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक आणि फोर्सफुली आपण श्वास तो सोडणार आहोत. म्हणजे इथे ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती होते. तर आता आपण करूया सुरुवात. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. पाठ कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे देऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपण जो उत्तम निर्णय घेतलेला आहे त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित आत जात आहे. पुन्हा श्वास घेताना पोट बाहेर येत आहे. सहज श्वास सोडताना पोट आतमध्ये जात आहे. आणि करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी उजव्या नाकपुडीने
अलगद डोळे उघडूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. आणि आता उजवा जो हात आहे तो आपल्या पोटावर ठेवूया. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, पोट बाहेर येत आहे. आणि फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. एक, बरोबर. पुन्हा एक श्वास भरून घ्या, पोट बाहेर येत आहे. हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2, बरोबर. आता डोळे अलगद मिटून घ्या. आपल्याला कृती कळलेली आहे प्रत्येकाला. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोटाला इनवर्ड स्ट्रोक. 3, एक श्वास भरून घेऊया, पोट बाहेर. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. 4, अजून 5 वेळेला हीच कृती करूया. श्वास घेऊया, पोट बाहेर. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर, उजवा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता जाणीव आपल्या उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिकडे काही बदल वाटतोय का, त्याकडे लक्ष. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले, डावा हात आपल्या पोटावरती. आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. बरं, आता डोळे एकदम अलगद मिटलेले, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, कपाळावर कुठलाही ताण नसेल, हालचाल फक्त आपल्या पोटामध्ये होतीये. तर सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया, पोट बाहेर येत आहे. तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1, पुन्हा एक श्वास भरून घेऊया, पोट बाहेर. श्वास सोडताना पोटाला झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर, डावा हात गुडघ्यावर. डोळे अलगद मिटून जाणीव डाव्या नाकपुडीकडे. डाव्या नाकपुडीमधला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे, त्याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. जर तुम्हाला बैठक थोडीशी बदलायची असेल तर बदलू शकता. थोडासा पाय चेंज करायचा असेल तर करू शकता. बराच वेळ आपण या स्थितीमध्ये बसलोय म्हणून. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पाठकडा सरळ, मान मध्यभागी. आणि तुम्हाला जी समोर ओमची प्रतिमा दिसतेय त्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, बहिर त्राटक. त्राटक म्हणजे एकाग्र दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे टक लावून पाहणे. बहिर म्हणजे आपण डोळे उघडे ठेवून करतोय म्हणून ते बहिर त्राटक. ओमचा आकार. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मवेदा. असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा हा ओम, गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं प्रतीक असलेला ओम, निर्गुण निराकार ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश.
उत्पत्ती, स्थिती, लय, सर्वसमावेशक ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, आळस झटकून टाकणारा, आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार अ. चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला असेल, अकार आणि मकार समसम प्रमाणात, आवाजाची पातळी मध्यम स्थितीवरती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजामध्ये, आपला आवाज आपल्याला येईल इतक्या हळू आवाजात आपण हा तिसरा उच्चार करणार आहोत. याच्यात मकाराचं प्रमाण लांबवलेलं असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. करणार आहोत चौथा उच्चार. याला कुठलंही प्रमाण नाही. मानसिक उच्चार, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा. यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसत आहे. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदन् मोक्षदन् चैव. कामदन् मोक्षदन् चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. खाली या प्रार्थनेचा भावार्थ दिलेला आहे. योगीजन नित्य नियमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. लीन भाव, भक्तिभाव आपल्या मनामध्ये आपल्या साधनेची, या दिवसाची, या आठवड्याची आणि आपल्या वर्गाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. तुम्ही ज्या कुठल्या इष्टदेवतेला मानता त्या इष्टदेवतेचं स्मरण, आपल्या आई वडिलांचं स्मरण, त्यांना मनोभावे वंदन करून आपण आपल्या वर्गाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा एकदा आपल्या छातीपाशी येतील.
जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या संपूर्ण चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. दोन्ही पाय समोर घ्या आणि विश्रांती घ्या. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. दोन्ही हात मागे घ्या आणि मान मागे सैल सोडून द्या. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती अवस्था. बराच वेळ आपण साधी बैठक घातली होती. पायाला आपल्या थोडस आखडले असतील, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय समोर जोडून घ्या. आपले हात सपोर्टसाठी मागे असतील. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. बरोबर. आणि आता फक्त चवड्याच्या भागामध्ये आपल्याला हालचाल करायची, म्हणजे आपला हा जो भाग आहे तो. आता ज्यांना जास्त वेळ खाली बसणं शक्य नाहीये, त्यांनी खुर्ची, टेबल किंवा सोफ्यावर बसून जरी कृती केली तरीही चालेल. आता फक्त चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड, म्हणजे आपल्याला बोटं दुमडायची आहेत आणि पुन्हा ओपन करायची आहेत. सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा, मग त्याच्यावर 4 बोटं. सावकाश ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा सावकाश ओपन करायचं. पुन्हा अंगठा पहिल्यांदा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोटं. ओपन करायचं. 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा. ओपन करायचं. अजून एक करूया, अजून एकदा. हीच कृती आपण आपल्या चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. बरोबर. सावकाश कृती थांबवायची आणि आता पावलांच्या 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा, सेपरेट करायची, जास्तीत जास्त ताण द्यायचा आणि मग पुन्हा रिलॅक्स करायची. बरोबर. पुन्हा एकदा ताण. बघा, आपण लुजनिंग एक्सरसाइज आपल्या वर्गामध्ये थोड्याशा जास्त घेतो, कारण की आपल्या पायाच्या बोटापासून ते आपल्या खांद्यापर्यंत किंवा मानेपर्यंत जे काही जॉईंट्स आहेत, ते जॉईंट्स मोकळं होणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण ह्या लुजनिंग एक्सरसाइज घेतो. पुन्हा एकदा रिलॅक्स. पुन्हा जास्तीत जास्त ताण आणि रिलॅक्स. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊच जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ देत. आपल्या डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये क्लच करा. गुंफून घ्या. बरोबर. आणि उजवा हात सपोर्टसाठी ठेवा अँकलच्या इथे, उजव्या अँकलच्या इथे. आणि फक्त पुन्हा एकदा तोच भाग आपण वर खाली करतोय. चवड्याचाच भाग पुन्हा एकदा आपण असा वर खाली करतोय. बरोबर. बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला टाचदुखीचा त्रास होतो. तर तुम्ही हे थोडेसे पावलाचे लुजनिंग एक्सरसाइज केलेत ना, तर तो त्रास कमी व्हायला मदत होते. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 गोलाकार फिरवा. 2 थोडासा हात मागे घेऊन अँकल जॉइंट्स मधून गोलाकार फिरवायचं पाऊल. 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश थांबायचंय. आता आपल्याला आपला जो उजवा पाय आहे तो थोडासा असा वर उचलायचा आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते. डाव्या हाताचा सपोर्ट उजव्या अँकलच्या खाली घ्या आणि उजवा हात हा आपल्या गुडघ्यावर घ्या. बघा, या प्रकारे दिसतोय प्रत्येकाला? थोडासा वर उचला, म्हणजे आपला उजवा जो पाय आहे हा जमिनीला समांतर येईल. आपण हिप जॉइंट्स आता इथे मोकळे करतोय. आता आपला हा उजवा पाय जास्तीत जास्त डावीकडे घ्यायचा आणि मग उजवीकडे. बरोबर. डावीकडे, उजवीकडे. आपण लहान बाळाला कसं जोजवतो त्याप्रमाणेच ही कृती. लहान बाळ पडू नये म्हणून आपण जशी काळजी घेतो तशीच आपल्याला ही कृती करायची. सावकाश सावकाश करा, सावकाश करा. एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, म्हणजे तुमच्या त्या जॉईंट्स मध्ये जी हालचाल होतीये ती जाणवली पाहिजे. म्हणून अगदी सावकाश कृती. डावीकडे, उजवीकडे. बरोबर. डावीकडे, उजवीकडे. सावकाश थांबा. आता उजवं पाऊल आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. टाच जी आहे ही डाव्या ओटीपोटाजवळ यायला पाहिजे. नाही, उजवाच भाग. डावा नाही पाय घ्यायचाय, उजवाच पाय घ्यायचाय.
आपण करणार आहोत हाफ बटरफ्लाय. हाफ बटरफ्लाय करायचंय. आता उजव्या हाताचा सपोर्ट द्या उजव्या गुडघ्याला. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करा. पाठकणा सरळ ठेवा. पाठीला आपल्याला कुठेही पुढे मागे करायचं नाहीये. बरोबर. आणि आता पुन्हा सावकाश वर घ्या. वरती घ्या. बरोबर. पुन्हा एकदा खाली. पाठीची हालचाल न करता आपण ही कृती करतोय. वर, खाली, वर. बरोबर. खाली, वर. छान. खाली. आता नकळत आपण असे पुढे मागे झुकतो. तर आपल्याला तसं न करता पाठकणा सरळ ठेवायचा आहे आणि फक्त हालचाल पुन्हा एकदा आपल्या पायामध्ये होते. खाली आणि वर. बरोबर. छान. परफेक्ट. सावकाश थांबायचंय आणि आता उजवा पाय सरळ करा. अगदी सावकाश उजवा पाय सरळ करा. दोन्ही पायांमध्ये पुन्हा अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. बघा, दोन्ही पायांमध्ये बंद डोळ्यांनी निरीक्षण करा. तुम्हाला कुठला पाय जड वाटतोय आणि कुठला हलका वाटतोय हे आपलं आपण तपासा. उजवा पाय थोडासा जड वाटेल, डावा पाय हलका वाटेल. कारण की आपण तिथे ज्या काही कृती केल्यात त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपलं ऍक्टिव्हेट झालंय. आता ह्याच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि डावा जो पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर. आपल्या हातांची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायचे. उजव्या हाताची 5 बोटं. आणि पुन्हा एकदा चवड्याचा भाग आपण वर खाली करतोय. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2. अँकल जॉईंट्स मधून पाऊल हलतंय. 3. थोडंसं पाय सर बाहेर घ्या. पाऊल बाहेर घ्या थोडंसं. 1, 2, 3, 4 ज्यांचं डिव्हाइसचं नाव आहे त्यांनी असं पूर्णपणे बाहेर घ्यायचं. बघा, पाऊल जे आहे पूर्णपणे बाहेर. हा, पाय नका सरकवू, फक्त पाऊल बाहेर घ्यायचंय. म्हणजे तो जो आपण गोलाकार फिरवतो ना अँकल जॉईंट्स मधून, तो ती मुवमेंट पूर्ण होते त्यासाठी. हा 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 आता बरोबर आहे. क्लॉकवाईज 5 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. बरोबर. आणि आता सावकाश कृती थांबवायची. करणार आहोत क्रॅडल मुवमेंट. आपल्याला डावा पाय वर घ्यायचा आहे. उजव्या हाताचा सपोर्ट डावा अँकल खाली, डावा हात गुडघ्यावर. आणि आता जास्तीत जास्त पाय आपला उजवीकडे हिप जॉईंट्स मधून आणि डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. 2. उजवीकडे, डावीकडे. 3. उजवीकडे, डावीकडे. 4. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. 5. थांबायचंय. सावकाश पाऊल पुन्हा उजव्या पायाच्या मांडीवर. टाच येऊ देत जरा ओटीपोटाच्या इथे डाव्या पायाची. आणि आता गुडघा आपल्याला जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे. पाठ आपल्याला हलवायची नाहीये आणि वर घ्यायचंय. गुडघा जमिनीकडे प्रेस आणि वर. 2. जमिनीकडे, वर. 3. जमिनीकडे, वर. 4. जमिनीकडे, वर. 5. तुमची थोडीशी मयुरीताई पाठीची हालचाल होतीये, तर पाठ सरळ ठेवा आणि फक्त हालचाल आपल्या पायामध्ये. म्हणजे तुम्ही आधी सरळ ताठ बसा आणि फक्त गुडघा जमिनीकडे प्रेस करा आणि वर घ्या. हा, जमिनीकडे प्रेस करा, वर घ्या. ओके. इथे पाठ आपल्याला कुठेही पुढे मागे करायची नाहीये. बाकी व्यवस्थित होतंय. देविकाची मुवमेंट व्यवस्थित आहे. बरोबर. सावकाश आता डावा पाय सरळ करायचा आणि पुन्हा एकदा विश्रांती. जेव्हा आपण दोन्ही पायांमध्ये अंतर घेतो, हात मागे नेतो, हात मागे टेकवतो आणि मान मागे सैल सोडतो, ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. छान. लक्ष आपल्या श्वासाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. आज आपण बघणार आहोत सुखासन किंवा स्वस्तिकासन याला म्हणतात. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा गुडघ्याचं ऑपरेशन झालं असेल
तर त्यांच्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण बराच वेळ बसू शकतो. सोपं आहे, दाखवते मी तुम्हाला. इथे दोन्ही पाय आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. आपण एकत्रित करू शकतो, सोपं आहे. हा, ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलंय. आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. हा, ठीक आहे. आता आपली जी उजवी पोटरी आणि उजव्या मांडीची जी गॅप आहे बघा, ही प्रत्येकाची, त्याच्यामध्ये आपल्याला हे डावं पाऊल फिक्स करायचंय. करा डावं पाऊल फिक्स. उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे तिकडे आपल्याला डावं पाऊल फिक्स करायचंय. बरोबर, प्रत्येकाचं बरोबर झालंय. छान. हा, आता बघा आपल्या टाचा बरोबर खाली बघा, पूर्णपणे विरुद्ध बाजूने आलेले आहेत एकमेकांच्या. बरोबर. आता याला म्हणतात सुखासन किंवा स्वस्तिकासन. हे सुद्धा एक मेडिटेटिव्ह आसन आहे. तर इथे आपल्या गुडघ्यावरती ताण येत नाही. आपले पायाचे जे स्नायू आहेत किंवा तिथले जे जॉईंट्स आहेत ते बऱ्यापैकी मोकळे राहतात. त्यामुळे पायाला मुंग्या येणं किंवा तिथे कधी कधी आपल्याला पेडगे येतात पायाला, तर ते या आसनामध्ये येत नाहीत. म्हणजे आपण इथे बराच वेळ या स्थितीमध्ये बसू शकतो. हे पण एक मेडिटेटिव्ह आसन आहे. तर इथे पुन्हा आपल्याला दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. बरोबर. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगकडे आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही हात आता गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. दोन्ही हातांच्या बोटांचा कप करायचा आहे आणि दोन्ही हात गुडघ्यावरती. आपण करणार आहोत नेक रोटेशन. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. मान समोर सरळ मध्यभागी. आणि आता आपण हळूहळू आपली मान उजवीकडे नेणार आहोत. सावकाश मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. सावकाश मान मध्यभागी. डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. आपल्याला खांद्यांमध्ये कुठेही हालचाल करायची नाहीये, फक्त हालचाल मानेमध्ये. पुन्हा सावकाश मान मध्यभागी. उजवीकडे. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे मान. सावकाश हालचाल फक्त मानेच्या सांध्यांमध्ये. मध्यभागी. डावीकडे. मध्यभागी. छान. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता आपल्याला थोडीशी मान टिल्ट करायची आहे. बघा, एकदा उजव्या साईडला थोडीशी आपण मान झुकवणार. उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. खांदा वर नाही उचलायचा, फक्त मानेमध्ये हालचाल. बरोबर. मग सावकाश पुन्हा मध्यभागी आणि मग डावीकडे. मध्यभागी. बरोबर. पुन्हा एकदा उजवीकडे. बघा, जेव्हा आपण हे मानेची लुजनिंग एक्सरसाइज करतो त्यामुळे मध्यभागी. सावकाश डावीकडे. त्यामुळे आपला ब्लड प्रेशर जो आहे, हाय ब्लड प्रेशर, तो आटोक्यात राहतो. मध्यभागी. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे ती म्हणजे मान आपल्याला अप अँड डाऊन करायची आहे. तर ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त मान डाऊन करणं म्हणजे पुढे झुकवण्याची कृती करणं टाळायचं आहे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी. बाकीच्यांनी आता आपण सुरुवात करूया. आपली मान सावकाश मागे जाईल, चेहरा सिलिंगकडे. आणि मग पुन्हा सावकाश मान पुढे येईल, हनुवटी गळ्याकडे. अगदी सावकाश हालचाल फक्त मानेमध्ये होतीये. पुन्हा सावकाश मान वर, चेहरा सिलिंगकडे. सावकाश मान खाली, हनुवटी गळ्याकडे. वन मोर राऊंड. सावकाश मान वर, चेहरा सिलिंगकडे. सावकाश मान खाली, हनुवटी गळ्याकडे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. आपली हनुवटी गळ्याकडे आहे. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी.
उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश. मध्यभागी येऊन मान सरळ करायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. सावकाश. आता डावा पाय सरळ करायचा आहे. डावा पाय सावकाश सरळ करा. मग उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीजवळ घ्या आणि डाव्या पायाची पोटरी आणि मांडीमध्ये जो गॅप आहे ते उजवं पाऊल फिक्स करून टाका. थोडासा आपला उजव्या पायाचा अंगठा बाहेर दिसेल. बरोबर. छान. पुन्हा दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया आणि इथे लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण प्राणायामाला सुरुवात पुढच्या आठवड्यापासून करणार आहोत. या आठवड्यामध्ये आपण आपल्या श्वसनाकडे लक्ष देणार आहोत. आपण कशा प्रकारे श्वास आपण घेतला पाहिजे आणि सोडला पाहिजे. त्याचबरोबर दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन हे विविध प्रकारचे जे श्वसन आहेत तिकडे आपण सुरुवातीला लक्ष देणार आहोत. बघा, प्राणायाम मध्ये आपण जो आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे त्याच्या गतीला आपण विच्छेद करतो. म्हणजे ती आपण नियंत्रणात आणतो. आपापल्या क्षमतेप्रमाणे आपण ती कृती करतो. त्यासाठी आपल्याला आपला ब्रीदिंग पॅटर्न कसा आहे हे आधी समजणं महत्वाचं आहे. म्हणून या आठवड्यामध्ये आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन अशा वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचा अभ्यास करतो आणि मग पुढच्या आठवड्यापासून आपण ऍक्च्युअल प्राणायामाला सुरुवात करतो. तर आता फक्त आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपण कशा प्रकारे श्वास घेतो आणि सोडतोय ही कृती आपण लक्षात घेऊया. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितच बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये जात आहे. पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर. संथ गतीने श्वास सोडूया. पोट आतमध्ये. अशाच प्रकारे अवेअरनेसने आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. करणार आहोत एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती एक खोलवर श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर स्क्रीनवर तुम्हाला शांतीपाठ दिसतोय. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून या जगाची निर्मिती झाली त्या पूर्णत्वाला माझी संपूर्ण साधना मी समर्पित करीत आहे आणि आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापातून आपली शांती हो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता संपूर्ण नतमस्तक सरेंडर शरणागत भाव. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करीत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. सावकाश उलटचाल करूया. प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ. जोडलेले हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूला देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरिओम. धन्यवाद. उद्यापासून आपण आपल्या पूर्ण वर्गाला सुरुवात करणार आहोत. आज आपली फक्त बेसिक ओळख झाली, तर उद्यापासून आपला वर्ग व्यवस्थित 6 वाजता सुरू होणार आहे. जो आपला पॅटर्न आहे तो आपला नेहमी चालूच राहणार आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. बरं, आता जे नवीन मगाशी जॉईन झालेत त्यांनी ओळख त्यांची थोडक्यात मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, मी केलंय ना अनम्यूट. नमस्कार. माझं नाव साईनाथ बेदडे. मी जव्हार मधून असतो, पालघर डिस्ट्रिक्ट. अच्छा. मी एक्झिस्टर स्टुडंट आहे आपल्या इन्स्टिट्यूटचा. अच्छा, ओके, गुड. बाकी स्वागत नाही आहे. शिकला. हो. तुम्हाला काही व्याधी वगैरे किंवा काही चालू आहे का गोळ्या वगैरे? हो, मला एपिलिप्सीचा एक प्रॉब्लेम आहे. एपिलेक्सीचा? हो. ओके. आणि ट्रीटमेंट चालू आहे का? हो, ट्रीटमेंट चालू आहे. ट्रीटमेंट चालू आहे. ओके. आणि अस्थमाचा पण प्रॉब्लेम. अच्छा. तर तुम्हाला सुद्धा कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे कॉन्ट्राइंडिकेशन नाही म्हणता येणार. जास्त तुम्हाला असं वाटेल की मला दम लागलाय, माझं खूप जास्त ऊर्जा माझी जास्त आता वापरली जाते, तर तुम्हाला तिथे थांबायचंय. तुम्हाला मग कुठलंही तुम्ही आसन त्यावेळेला नाही केलं ना तरीही चालेल. तुम्हाला असं कधीही असं वाटलं की मला खूप त्रास होतोय, माझी ऊर्जा वाढतीये किंवा मला खूप नाही आता करता येतंय, तर तुम्ही थांबलात तरी हरकत नाहीये. आणि हे एपिलेक्सीचं असं म्हणजे तुम्हाला सतत असं येतं की कधीतरी असा त्रास होतो? नाही, पूर्वी फ्रिक्वेन्सी जास्त होती, पण आता हं. ऑलमोस्ट म्हणजे वर्षातनं किंवा 8-10 महिन्यानंतर एकदा असेल ते. ओके, ठीक आहे. म्हणून मग थोडीशी काळजी घ्या. कारण की आपला ऑनलाईन वर्ग आहे. मला पटकन कळणार नाही की म्हणजे तुम्हाला तिथे काय होतंय म्हणून. म्हणून शक्यतो घरात प्राणायामावर जास्त लक्ष द्या. हां. हो, घरात मंडळी आहे, काही अडचण नाही तशी. ओके. हां, हां. प्राणायामाकडे जास्त लक्ष द्या आणि जेवढं तुम्हाला स्टेबल राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा. तर हरिओम आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे मी एंड करतेय. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस सगळ्यांना. हरिओम.